नमस्कार ETV भारत. धनंजय मुंडेंनी खरं म्हणजे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्रावर चक्रीवादळापेक्षाही मोठं वादळ उठलेलं आहे आणि तरीसुद्धा धनंजय मुंडे त्याची पर्वा करत नाहीत. ही खरं म्हणजे खेदजनक गोष्ट आहे. आज पंकजा मुंडे असोत नाहीतर धनंजय मुंडे असोत, यांनी नैतिकतेची जबाबदारी म्हणून मंत्रिपदापासून बाजूला राहिलं पाहिजे आणि बिनधास्तपणाने त्यांनी सांगितलं पाहिजे की संतोष देशमुखांचा त्यांनी खून केला, त्याला फाशी झालीच पाहिजे. यासाठी त्याने आंदोलन उभं केलं पाहिजे, जनाक्रोश केला पाहिजे आणि जनाक्रोशाबरोबर त्यांनी राहिलं पाहिजे. ही माझी भूमिका आहे. पण आज ते घडत नाही. आज संभाजीराजे छत्रपती म्हणतायत की तुम्ही धनंजय मुंडेला अजितदादा आधारवडासारखे का जपता. आणि केवळ छत्रपती संभाजीराजेच म्हणतायत असं नाही. आज आमचीसुद्धा भूमिका तीच आहे की अजितदादांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि ज्यावेळी निकाल लागायचे त्यावेळी काय लागायचं तो लागू दे. पण आजच्या घटनेला अजितदादांनी धनंजय मुंडेंना सांगितलं पाहिजे की बाबा तू बाजूला थांब. जोपर्यंत निष्पक्षपाती चौकशी होत नाही आणि संतोष देशमुखाच्या खुनाला शिक्षा होत नाही तोपर्यंत मंत्रिपदापासून थोडा वेळ बाजूला थांबल्यानं काय परिणाम होणार आहे. इकडचं जग तिकडं होणार आहे. काय महाराष्ट्र त्यांच्या विना चालू शकतो ना. महाराष्ट्र त्यांच्या विना काय थांबणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असतानासुद्धा जर ही भूमिका जर अजितदादा घेणार नसतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवाज उठवणार नसतील किंवा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी ही ठामपणानं भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जनतेला की जोपर्यंत या खुन्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मंत्रिपदापासून ह्या दोघांनी बाजूला ठेवलं पाहिजे. आज मुख्यमंत्री महाराष्ट्रात येते आहेत, त्यामुळं अजितदादा असोत किंवा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असोत, ह्या दोघांनाही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं संशयास्पद वातावरण, संशयाची सुई जर ह्यांच्या भोवताली फिरत असेल तर ह्यांना मंत्रिपदावर राहायचा काही अधिकार नाही. ही आमची भूमिका आहे सगळ्यांची. मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अनेक वेळा ही माझी भूमिका क्लिअर केलेली आहे. कोणाला पटवू नाही तर नाही पटवू, त्याच्याशी आमचं काय पडलेलं नाही. पण जनतेच्या बरोबर आम्ही आहे, जनता आमच्याबरोबर आहे आणि जनतेच्या बरोबर आम्ही असताना आम्हाला ही भूमिका घ्यावीच लागेल. कारण संघटना आणि संघटनेपेक्षा वेगळे आम्ही कोणी नाही. आम्ही संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून संघटनेचं नेतृत्व करत असताना